आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के, मेरे घर में यूं ही रहना। ऑमलेट, गरम गरम ऑमलेट, या खाऊया। या या, अरे या, लाजू नका, मागू नका, परत परत बसा बसा बसा, या ऑमलेट। ऑमलेट आहे ते, विष नाहीये। आणि विषच जर तुम्हाला खायला घालायचं असतं तर मग इथं कशाला आणलं असतो काय? मी इथे आल्यापासून तुला विचारतोय, तू कोण आहेस? अरे हो, ते राहिलंच नाही का? सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय एम डॅनी। आडनाव काही समजाव, नार्वेकर समजा, सिंग समजा, डिसोजा समजा, हवं तर डॅन्झप्पा सुद्धा समजा, नावाने काय फरक पडतो काय? माझं नाव काही असलं तरी मला तुमचं संपूर्ण नाव नक्कीच माहिती आहे। सांगू? कपिल सुनंदन साठे, करेक्ट? मला का आणलं इकडे? तुम्हाला किडनॅप केलंय हेही लक्षात नाही आलं का तुमच्या? नाही नाही, ते लक्षात आलंय माझ्या, पण हे सगळं कोणाच्या सांगण्यावर करतोयस तू? कशासाठी? अहो किती प्रश्न पडतात तुम्हाला? मी माझ्या हाताने तुमच्यासाठी गरमागरम ऑमलेट तयार केलंय, ते खा ना। थंड झाल्यानंतर त्याची टेस्ट बिघडते हो। मी तुला सतत विचारतोय, मला इथे का आणलंय? कुणाच्या सांगण्यावरून? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला माझ्या बॉसचं नाव विचाराल आणि मी लगेच तुम्हाला सांगेन असं वाटलं? दिस इज अगेन्स्ट माय रूल्स। रूल्स, आमच्याही धंद्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ज्या आम्हाला फॉलो कराव्या लागतात। धंदा आहे मगर धंदा आहे ना भाई। तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय? मस्त ऑमलेट खा ना। पण मला इथे का आणलंय हे मला कळणारच नसेल तर मग कोणाचा काय फायदा आहे? फायदा? काय फायदा? गुड क्वेश्चन। तुम्हाला एक सांगू का कपिल, ज्यांनी तुम्हाला इथे आणायला सांगितलं ना त्यांचा फायदा आहे, पण ह्या गोष्टीचा विचार तुम्ही कशाला करताय हो? मी आहे ना, मी करेन ना हा विचार, माझा बॉस करेल। तुम्ही ना इथे मस्त एन्जॉय करा, धमाल करा। हा, एक सांगू का तुम्हाला, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ना स्वतःशी बोलायला कोणाला वेळच नाही मिळत, जो तुम्हाला मिळालाय आमच्यामुळे। हा, तो सत्कारणी लावा, लाव एक मात्र आहे, तुम्ही खूप लकी पर्सन आहात। आणि तुम्हाला इथं का आणलं असा प्रश्न जर तुम्ही विचारलात तर त्याचं उत्तर आपल्याला बी माहित नाही। आपल्याला फक्त एवढंच समजतं की जो पैसा देतो त्याचं काम करायचं। इस्माइला, हो, भराभरा हात चालव। हो, हा, बरीच कामं राहिलीत अजून। हो हो। अण्णा, हो ही बघा बाजारातून आणखी भाजी घेऊन आलो। बघू बघू, पुरेल ना? हो हो, ठीक आहे, ठेवून दे तिकडं। हा हा, आय पण माझं ऑल द वर्क झालंय, आता मी पण तुम्हाला हेल्प करणार आहे। ठीक, काय हरकत नाही। टुडे जर कपिल सर इथे असते तर त्यांनी पण सो मच हेल्प केली असती ना। हो, म्हणून आपल्याला आपली कामं अतिशय व्यवस्थित पार पाडावी लागतील। रामाश्रयाची सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे, त्यात ही मोठी ऑर्डर, ही तर व्यवस्थितच पार पाडावी लागेल। हो, बरोबर आहे अण्णाचं। नाही, आपण टेन्शन मध्ये आहोत किंवा आपल्याला वाईट वाटतंय म्हणून आपलं जेवण खराब होता कामा नये। मालक इथे असते ना तर एकदम हसत खेळत काम झालं असतं। हो, तसे ते शांत आहेत, फार थट्टा मस्करी वगैरे करत नाहीत, पण ते असलं ना म्हणजे कसं एकदम प्रसन्न वाटतं, चैतन्यपूर्ण वातावरण। मी काय बोलतोय, आपण मस्तपैकी गाणं गाऊया काय, म्हणजे ही सगळी मरगलच निघून जाईल। हा, सिंग सिंग म्हणजे फील बेटर होईल। हो, पण त्याआधी प्रॅक्टिस करूया गाण्याची। काय, एकदा गाणं आलं ना की सगळी कामं व्यवस्थित होऊन जातील। हा, गावा माझ्यासोबत। साथी हात बढ़ाना,
एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथ काय रे? काय रे, थांबलात कशाला तुम्ही लोक? म्हणा ना गाणं. सॉरी सर. अगं सॉरी काय, किती छान गाणं आहे हे. तुम्हाला माहितीये का, जेव्हा लहानपणी आम्ही श्रमदाना करता जायचो ना, आम्ही सुद्धा हेच गाणं म्हणायचो. हे गाणं म्हणताना की काम कशी अशी पटापट होतात. म्हणा म्हणा. हो म्हणजे खरंय अगदी. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा शेतात काम करायचो ना, तेव्हा सगळेजण मिळून गाणी गायचो. म्हणजे मेहनतीचं काम लवकर व्हायचं. अतरंग, प्रियांका, तुम्ही सुद्धा यांच्या मदतीला आलात हे बघून खूप आनंद झाला. सर व्हेरी बिग ऑर्डर आहे ना, मग म्हणून यांना कामात मदत करायला आलोय आम्ही दोघं. अरे एवढी मोठी ऑर्डर आहे तर तुम्ही मला मदतीला का नाही बोलावलं? मी पण आलो असतो. काहीतरीच काय धनंजय भाऊ, तुम्हाला कसं सांगणार? अरे त्यात काय झालं अण्णा, मी सुद्धा आप्पांच्या तालमीत तयार झालोय. हा आता सगळी कामं मला नाही करता येत मान्य आहे, पण मला भाज्या चिरता येतात बरं का. कांदा सुद्धा कापता येतो डोळ्यातून पाणी येऊ न देता. बोला काय करू? नाही नाही भाऊ, अहो तुम्ही बोललात हेच लय झालं आमच्यासाठी. तुमच्या नुसतं बोलण्यानेच आमचं कंटाळलो आणि थकवून निघून गेलो. आता आम्ही डबल उत्साहानं काम करू. अरे तुम्ही सगळे काम करताय, मग मी कसं मागे राहणार? मला एक गोष्ट सांगा, जर आप्पा असता तर आप्पाने तुम्हाला मदत केली असती की नाही? हो, आप्पा कायम मदत करायचे. अहो त्यांच्यासारख्या पुऱ्या आम्हाला आजही तळता येत नाहीत. आणि आपण सारखं कांदो मना पण चिरता येत नाही. कसं एक सारखं बारीक कापायचे ते. हो आणि टोमॅटो असा कापायचे ना, सपसप कळायचं सुद्धा नाही कधी कापला ते. हो हो ना. मग चला बघूया मला सुद्धा काय काय जमता येते. आणि आज इथे कपिल असता तर तो सुद्धा तुमच्या मदतीला आलाच असता ना. हो, मालकांना सगळा स्वयंपाक करता येतो. अहो गौरीच्या वाढदिवसाच्या दिवशी किती काय काय बनवलं होतं त्यांनी. हो ना. मग चला बोला काय काय करू मी? नको सर, तुम्ही नका ट्रबल करू, आम्ही करू सगळं. अरे काय रे तुम्ही लोक, इतकं सांगतोय मी, तुम्ही ऐकतच नाहीयेत माझं. ठीक आहे आता काय करणार, जातो मी. आपण निदान माझ्या हातची कॉफी तरी प्याल का तुम्ही लोक? अरे मस्त कॉफी बनवतो मी, फ्रेश व्हाल सगळे. सर तुम्ही नको, मी कॉफी मेक करते. माझ्या हातची कॉफी अण्णांना पण खूप आवडते. हो ना अण्णा? तुम्ही गो, मी 10 मिनिटात कॉफी ब्रिंग करते. मस्तपैकी जायफळ घालून बनवते बघा. ठीक आहे, तुम्ही आता ऐकतच नाही म्हटल्यावर काय करणार. प्रियांका, मी ऑफिसमध्ये 10 मिनिटात कॉफी पाठव. तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला सांगा, ठीक आहे? हो आणि चला, साथी हात बढ़ाना साथी रे. किती साधी भोळी माणसं आहे ती. मी यांना सांगितलं की मला स्वयंपाक येतो आणि त्यावर यांनी विश्वास ठेवला. अरे भावळटांनो, मला यातलं काहीही करता येत नाही रे. साधा चहा देखील बनवता येत नाही मला. पण मला माहिती होतं, मी असं काही बोललो की हे लोक नको साहेब नको साहेब नको साहेब करणार. म्हणून मी आपलं तोंड देखलं बोललो आणि चांगुलपणा पदरात पाडून घेतला. गौरी मीच आहे. तू कुठल्या देशात आहेस कपिल? शेवटी तू मला सोडून गेलासच ना. गौरी प्लीज काम डाऊन, मी तुला सोडून कुठेही गेलो नाहीये. पण मग आजींना लागलंय असं खोटं सांगून का निघालास तू? ते अगं हा बरा असेल ना? हा नक्की आमस्टरडॅमला गेलाय का इथेच कुठेतरी जवळ आहे?